काल स्वतःला विश्वगुरू समजणारे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली असणारे केंद्रातील सरकारमधील अंतर्मंत्री माननीय निर्मला सीतारामनजी यांनी देशाचं 2024चं बजेट म्हणजे अर्थसंकल्प सादर केला। त्या अर्थसंकल्पामध्ये बिहारला 60,000 करोड रुपये दिले। आंध्र प्रदेश म्हणजे चंद्रबाबू नायडू यांचं जे महायुतीमध्ये दाखल झालेले आहेत त्यांना 15,000 करोड रुपये दिलेले आहेत। आणि जे राज्य केंद्रामध्ये सर्वात जास्त टॅक्स जमा करतं, 1 नंबरला टॅक्स जमा करतं ते महाराष्ट्र राज्य। त्या महाराष्ट्र राज्याला फक्त गाजरं दिलेले आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेनं थोडंसं विचार करून चिंतन आणि मनन करणं खूप गरजेचं आहे। येत्या विधानसभेला ह्या गोष्टीवर महाराष्ट्रातील जनतेनं, महाराष्ट्रातील तमाम जनतेनं चिंतन आणि मनन करणं खूप गरजेचं आहे। तरच तुम्हाला न्याय मिळेल, अन्यथा तुमच्यावर भीक मागायची वेळ येणार आहे, हे विसरू नका।